इथे लहान मुलं देखील बसली आहेत, वृद्ध महिला देखील आहेत, पण प्रत्येकाच्या हातामध्ये बॉटल्समध्ये पेट्रोल भरलेलं आहे आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर आमच्या इमारतींवर कारवाई केल्या गेल्या तर आम्ही हे पेट्रोल अंगावर ओतून आम्ही स्वतः आत्महत्या करू. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर इथे ठिकठिकाणी इमारतींवरती ग्रिलवरती मध्यभागी फास लटकवलेले आहेत आणि मध्ये एक मोठा पुतळा जो आहे तो लटकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या त्यांनी दिलंय की आमच्या बळीला जबाबदार कोण? सरकार, महानगरपालिका, न्यायव्यवस्था. आणि या अशा आक्रमकतेने हे दिवावासी जे आहेत ते आंदोलन करत आहेत. अनेक राजकीय पक्षांची लोक देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आदेश भगत आहे शिवसेनेचे. किती वर्ष जुनी इमारत आहे आणि ही कारवाई जी म्हटली जाते त्याबद्दल आपली राजकीय भूमिका काय? ही दिव्यातील इमारत ही जवळजवळ 17 ते 18 वर्षापूर्वीपासून बांधलेली आहे आणि महापालिका आज या रहिवाशांना बेघर करण्याचा वारंवार प्रयत्न करते. परंतु हे करत असताना महापालिकेकडे कोणतीही हायकोर्टाची ऑर्डर नाहीये की कुठेही हायकोर्टाने असं म्हटलं नाहीये की जाऊन आनंद पार्क डिमॉलिश करा वगैरे. महापालिकेने कोर्टाला ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे, परंतु डिमॉलिशनची ऑर्डर नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय की आम्हाला संरक्षित करा म्हणून या रहिवाशांना, कारण महापालिकेकडे कोणती ऑर्डर नाहीये. ऑर्डर नसताना जर महापालिका इथे कारवाई करत असेल तर शिवसेनेचा संपूर्ण परिवार आज या आनंद पार्कच्या संरक्षणासाठी इथे उभा आहे.